लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे काव्या पारचं मन जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न करते। सध्या तरी तिला असं वाटतंय की माझ्यामुळे पारच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालेलं आहे आणि त्याचं तिला गिल्ट आलंय आणि म्हणून ती त्याचा मूड चांगला करण्याचा प्रयत्न करते। त्याच्या चेहऱ्यावरचं गेलेलं हसू ती परत आणण्याचा प्रयत्न करते। पण जेव्हा ती हे प्रयत्न करत असते तेव्हा नकळतपणे ती कधी पारच्या प्रेमात पडले हे आता काव्याला तिचंच काही आता कळेनासं झालंय। तर प्रेक्षकांनो, इथे आता आपण ज्या गोष्टीची सगळेजण आतुरतेने वाट बघतोय की पार्थ आणि काव्या दोघेजण एकत्र कधी येणार, ती गोष्ट आता लवकरच घडणार आहे। कारण इथे पारचं मन जिंकण्याचं काम काव्य अगदी परिपूर्ण करत असते। तिला इथे आता पारच्या मनामध्ये आपली जागा निर्माण करायची आहे। तिला असं वाटतं की इथे पार्थ मला आता डिवोर्स देणार आहे, पण तिला हा डिवोर्स होऊ द्यायचा नाही आहे। कारण प्रेक्षकांनो, कायद्याने जोपर्यंत 6 महिने तुम्ही दोघेजण एकत्र राहत नाही म्हणजे कपल, तोपर्यंत डिवोर्स होत नाही। आणि 6 महिन्यानंतरसुद्धा तुमच्या दोघांचं नाही पटलं किंवा तुम्हाला डिवोर्स हवाच असेल तर तो दिला जातो। त्यामुळे इथे 6 महिने काव्याकडे आहेत। 6 महिन्यांमध्ये तिला आता पारचं मन जिंकायचं आहे आणि ती जिंकणार आणि मग दोघेजण अगदी सुरळीत आपला संसार करणार आहेत। तर इथे काव्या पारच्या स्वप्नातली त्याची जशी बायको आहे त्याच्या स्वप्नातली एकदम छान अशी गृहिणी बनण्याचा प्रयत्न करते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता गुरुजींनी सांगितल्यामुळे इथे आता मंगळसूत्र सुलटं करण्याची जी काही विधी आहे ती आता पूर्ण होणार असते। तर इथे काव्याने स्वतःहून पार्थकडून आपलं मंगळसूत्र सुलटं करून घेतलेलं असतं। ती म्हणते की मंगळसूत्र सुलटं करा पार्थ, आणि मग मला माझा संसारसुद्धा सुरळीत करायचा आहे। तेव्हा इथे मंगळसूत्र सुलटं केल्यानंतर लगेचच काव्याने आपल्या इथे सुखी संसाराला सुद्धा सुरुवात केलेली असते। मंगळसूत्र सुलटं होताच बेडरूममध्ये काव्याने पार्थवरती आता बायको असल्याचा अधिकार गाजवलेला आहे। आणि प्रेक्षकांनो, जेव्हा इथे काव्या पार्थला मिठी मारते तेव्हा पार्थ आणि काव्याला एकमेकांच्या मिठीत बघितल्यानंतर इथे जीवा खूपच जास्त जलेस झालेला असतो। म्हणजे इथे आता निखारा घेऊन स्वतःच्या छातीवरील काव्याचं नाव हे आता खोडून काढणारा जीवा जेव्हा इथे काव्य आणि पार्थला एकत्र बघतो तेव्हा खूपच जास्त चिडलेला असतो आणि जलेस झालेला असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, इथे आता सत्यनारायणाच्या पूजेला काव्य आणि पार्थ दोघेजण बसलेले असतात। पार्थला ही पूजा काव्याबरोबर करायची नसते, कारण गुरुजींनी सांगितलेलं असतं नारायण म्हणजे आपण आणि सत्य म्हणजे आपल्या आतला आवाज। त्याच्यामुळे आपण जे काही करणार आहोत ते सत्यच असेल आणि ते आपल्या मनाला माहिती असेल असं गुरुजींनी सांगितलेलं असतं। त्यामुळे कुठेतरी ही गोष्ट पार्थच्या मनाला खात असते। तसं तर सगळ्यांच्याच मनाला खात असते की आपण खोटं बोलतोय, आपण ह्या पूजेमध्ये खरं तर नाही बसायला पाहिजे, कारण ह्या पूजेला कपल बसतात। आणि पार्थला असं वाटत असतं की आपण आता अशा टप्प्यावरती आहोत की आपण नवरा बायको नाही, कारण आपण डिवोर्स पेपरवरती सह्या केलेल्या आहेत। तेव्हा पार्थ पूजेला बसायला नकार देत असतो आणि खास करून काव्याबरोबर तो आपल्या आईला म्हणत असतो, ही पूजा कशासाठी? इथे जर या पूजेमध्ये नवरा बायको दोघांनी बसायचं असेल तर तू आणि बाबा दोघांनी बसायचं ना, आम्हाला का जबरदस्तीने बसवले? जीवा, खरंच तुला मनापासून ही पूजा करायची आहे का? कारण मला ज्या मुलीच्या शेजारी बसवले तिला माझ्याबरोबर संसारच करायचं नसेल तर ह्या पूजेला अर्थ तरी काय? तेव्हा काव्याला धक्का बसतो, कारण इथे काव्याला मनापासून या पूजेला बसायचं असतं। तेव्हा इथे आता सगळेजण पार्थला समजावतात। पार्थ काही ऐकायला तयार नसतो, कारण त्याला काही करून इथे आता काव्याला या बंधनातून मोकळं करायचं आहे आणि त्यासाठी तो हे सगळे प्रयत्न करतोय, जेणेकरून स्वतःला सुद्धा त्रास व्हायला नको आणि काव्याला सुद्धा त्रास व्हायला नको। पण इथे काव्याला मात्र ही पूजा मनापासून करायची आहे। ती म्हणत असते की पार्थ, हे बघा, व्हायच्या गोष्टी होतात, आपण त्या थांबवू शकत नाही, पण ज्या गोष्टी होणारच नाही आहेत
त्या गोष्टी आपण कितीही प्रयत्न केला ना तरी होणार नाही. मग आता होणार आहेत त्या होणार, होणार नाही आहेत तर नाही होणार. मग तुम्ही स्वतःला इतका त्रास करून का घेताय? पूजेला आपल्याला बसायचं आहे. आपण पूजेला नाही म्हणू शकत नाही. तुम्ही पूजेमधून असे उठू शकत नाही. चला बरं पूजेला बसूया. मला बसायचं आहे तुमच्या शेजारी तुमची बायको म्हणून आणि ही पूजा करायची आहे. तेव्हा इथे आता खूपच जास्त राग हा जीवाला आलेला असतो. जीवा म्हणतो की याचा अर्थ काव्या मनापासून आता हे लग्न स्वीकारते की काय? तेव्हा इथे पार्थ म्हणतो गप्प बसा, खोटं बोलू नका निदान पूजेमध्ये तरी. तेव्हा इथे हळूच आता काव्य म्हणत असते मी खोटं बोलत नाही आहे, मला मनापासून ही पूजा करायची आहे. त्यामुळे इथे आता पार्थला समजवल्यानंतर नंदिनीसुद्धा समजावते आणि पार्थ पूजेला बसतो. पूजा इथे पार पडते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे गुरुजी म्हणतात की आता पूजा व्यवस्थित पार पडली, तुम्ही थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. आणि मग गुरुजींचा सुद्धा आशीर्वाद घेतला जातो. तेव्हा गुरुजी म्हणतात की आता पूजा पार पडली, आता अजून एक विधी बाकी आहे. तर आता तुमच्या लग्नाला महिना झालेला आहे. तुमचं हे मंगळसूत्र तुम्ही गळ्यामध्ये घालताना उलटं घातलं, पण आता ते मंगळसूत्र सुलटं करण्याची वेळ आली. तेव्हा तुम्हाला हे मंगळसूत्र आता सुलटं करायचं आहे आणि आपल्या गळ्यामध्ये ते घालायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता काव्य आणि नंदिनी दोघीजणी सोबत मंगळसूत्राला हात लावतात आणि ते आता सुलटं करणार असतात. तेव्हा प्रेक्षकांनो गुरुजी म्हणतात हे काय करताय तुम्ही दोघीजणी? तुम्ही हे मंगळसूत्र स्वतःहून घातलेलं का? तुमच्या नवऱ्यांनी हे मंगळसूत्र तुम्हाला घातलं होतं. तेव्हा आता सुलटं करताना देखील तुमचा नवरा आहे ना इथे, तोच तुमच्या गळ्यामध्ये हे मंगळसूत्र सुलटं करून घालणार. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पार्थ ते मंगळसूत्र हात लावायला काही तयार नसतो, पण काव्या आपल्या जागेवरून उठते आणि ती इथे आता पार्थला म्हणते की पार्थ हे मंगळसूत्र सुलटं करताय ना? तेव्हा पार्थ तिच्याकडे बघतच बसतो. तेव्हा नंदिनीचा सुद्धा नाईलाज असतो. ती पण जाते आणि जीवाला ते मंगळसूत्र सुलटं करायला सांगते. मनामध्ये तर दोघींच्या हाच विचार चालू असतो की काय माहिती हे मंगळसूत्र किती दिवस आता गळ्यामध्ये राहणार आहे. पण इथे काव्याला ते मंगळसूत्र आता जपायचं असतं. तिला त्या मंगळसूत्राचं पावित्र्य जपायचं असतं. ती म्हणते की पार्थ हे मंगळसूत्र सुलटं करा. तेव्हा तो तिच्याकडे बघतच राहतो. प्रेक्षकांनो कालपर्यंत डिवोर्ससाठी रडणारी मुलगी आता स्वतः मला माझ्या हाताने मंगळसूत्र सुलटं करायला सांगते. तेव्हा इथे मंगळसूत्र सुलटं केलं जातं. तेव्हा काव्याला आपला संसारसुद्धा इथे सुरळीत करायचा असतो. त्यानंतर इथे काव्य आपले प्रयत्न सुरू ठेवते. जेव्हा पार्थ आणि काव्य दोघेजण जातात वकिलांकडे आणि ते डिवोर्स फाईल करतात, तेव्हा वकिलांनी त्यांना सगळ्या अटी वगैरे समजावून सांगितलेल्या असतात की 6 महिने एकत्र राहा आणि तुमचं नाही पटलं तर मग 6 महिन्याने डिवोर्स होणार, हे मात्र नक्की. तेव्हा इथे पार्थ तिला म्हणतो सुद्धा की तुम्हाला माझ्याबरोबर आत्तासुद्धा राहायचं नसेल ना तरीसुद्धा तुम्ही तुमच्या रस्त्याने जाऊ शकता. 6 महिन्यानंतर आपण येऊ आणि सांगू की आम्हाला एकत्र नाही राहायचं आहे म्हणून. तेव्हा इथे काव्य म्हणते की 6 महिने दिलेत ना आपल्याला एकत्र राहायला, मग आपण त्या 6 महिन्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे. मला प्रयत्न करायचे आहेत हे लग्न टिकवण्यासाठी जसे तुम्ही केले होते. तेव्हा पार्थ म्हणतो नका प्रयत्न करू, मी तुम्हाला सांगितले तुमचे हे प्रयत्न थांबवा. तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या, निदान माझं तेवढं तरी ऐका. मला इथे चांगलं वाटावं, माझ्या चेहऱ्यावरती हसू यावं, तुमचं गिल्ट कमी व्हावं, हे सगळं करायची तुम्हाला गरज नाही आहे. इथे आता पार्थला असंच वाटत असतं की काव्य हे सगळं गिल्टमुळे करते, पण कुठेतरी काव्याच्या मनामध्ये इथे आता पार्थने जागा निर्माण केली आहे हे त्याला कळत नसतं. तिच्या वागण्यातून तिच्या बोलण्यातून त्याला हेच जाणवत असतं की हिला वाईट वाटतं आहे म्हणून हे सगळं करते, माझ्यासाठी नाही. माझ्यावरती हिचं भरभरून प्रेम आहे म्हणून करते असं नाही. जसं मी तिच्यावरती जीवापाड प्रेम करत होतो आणि मी तिच्यासाठी जे एफर्ट्स घेत होतो तसं हिच्या मनामध्ये नाही, हे आता पार्थला कळत असतं. पण हे खरं तर पार्थला चुकीचं वाटतं, कारण कुठेतरी आता काव्याच्या मनामध्ये इथे पार्थबद्दल प्रेमाची भावना निर्माण झाली आणि म्हणूनच ती आता त्याला खुश ठेवण्याचा प्रयत्न करते. नवरा म्हणून त्याला इथे आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. ती म्हणत असते की पार्थ कुठे जात आहे तुम्ही? मंगळसूत्र आता सुलटं झालं आहे, आता खऱ्या अर्थाने आपल्या संसाराला सुरुवात झाली. तेव्हा पार्थ म्हणतो काव्या प्लीज गप्प बसा, हे सगळं नका बोलू तुम्ही. तेव्हा काव्य म्हणते नका बोलू काय, मी बायको आहे ना तुमची. हे बघा 6 महिने आहेत आपल्याकडे,
तुम्ही आता खाली झोपायचं नाही आहे, तुम्ही तुमच्या जागेवरती झोपा बरं. तेव्हा पार्थ म्हणतो नाही मी खालीच झोपणार. तेव्हा काव्या म्हणते अजिबात नाही, तुम्हाला तुमच्या बेडच्या साईडला झोपावंच लागेल. ही तुमची साईड आहे, ही माझी साईड आहे, आपण दोघेजणं वरतीच झोपायचं. आणि तुम्हाला जर एवढीच अडचण वाटत असेल ना तर हे घ्या, मी मध्ये उषासुद्धा टाकते. आणि इथे काव्याने आता पार्थला कन्व्हिन्स केलेलं असतं की तुम्हाला वरतीच झोपावं लागणार आहे, मी तुमचं काहीही ऐकणार नाही आहे, असं काव्य स्पष्टपणे आता पार्थला सांगते. तुम्हाला इथंच झोपावं लागेल पार्थ, नाहीतर मी इथे सगळ्यांना बोलवे ना की तुम्ही माझं ऐकत नाही म्हणून. तुम्हाला खाली झोपायची काय गरज आहे, ही तुमची बेडरूम आहे ना, हा तुमचा बेड आहे, मग तुम्ही तुमची जागा नाही सोडली पाहिजे, झोपा बरं तिथे. तेव्हा इथे आता पार्थचा नाईलाज होतो आणि तो वरती आता बेडवरती झोपतो. काव्या म्हणते 6 महिने आहेत ना आपल्याकडे, मग तोपर्यंत काही तुम्ही खालीच झोपणार, मग आता तुम्ही तुमच्या जागेवरती झोपायचं. त्यानंतर प्रेक्षकांनो सकाळ सकाळ इथे काव्या उठते आणि किचनमध्ये जाऊन इथे ज्या पद्धतीची कॉफी पार्थला आवडते त्या पद्धतीची सिलेमन कॉफी आता काव्या स्वतःच्या हाताने बनवत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो तिथे रम्या येते आणि रम्या म्हणत असते अगं तू काय करतेस हे. तेव्हा काव्या म्हणते काय म्हणजे काय, माझ्या नवऱ्यासाठी मी कॉफी बनवते, त्यांना आवडते तशी सिलेमन कॉफी. तेव्हा इथे रम्या म्हणते अगं तुला नाही जमत, माहिती आहे ना मागच्या वेळेला तू केली होतीस ती फसली होती, तुला नाही जमत, तू माझ्याकडे दे, नेहमी मीच तर देत असते ना पार्थला कॉफी, तू नको देऊ, दे मी करते. तेव्हा इथे आता मानिनी येते आणि म्हणते अगं काय गरज आहे रम्या, तिला करायचं आहे काहीतरी मनापासून तर करू देत की, तू उगाच तिला अडवू नकोस बरं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता रम्यालासुद्धा मानिनीने गप्प केलेलं असतं आणि काव्याने स्वतःच्या हाताने इथे आता पार्थसाठी कॉफी बनवलेली असते. आणि ती कॉफी तिने मानिनीला विचारूनच बनवलेली असते. रम्याला ती काही विचारायला जात नाही, जशी काव्याला बनवता येते तशी काव्य कॉफी बनवते आणि पार्थसाठी घेऊन जाते, जेणेकरून इथे रम्या पुढे पुढे करणार नाही याची आता काव्याने बरोबर काळजी घेतलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता रम्या ही बाजूला होते, तिला राग येतो, तिला असं वाटत असतं की इथे या दोघांचा डिवोर्स होणार आहे आणि ही काव्या पार्थची इतकी काळजी का घेते, म्हणून तिला राग आलेला असतो. आणि तिच्याकडे वसू आणि रम्या दोघीही जणी रागानेच बघत असतात. तेव्हा इथे पार्थला आता काव्याने केलेली कॉफी खूप आवडते, कारण ती तिला जमलेली असते, कारण आता तिने मनापासून ती कॉफी केलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे पार्थ ऑफिसला जाण्याच्या आधी त्याला जी फेवरेट भाजी आहे ती मानिनीला विचारून काव्या स्वतःच्या हाताने बनवण्याचा हट्ट करते. ती म्हणते की मानिनी काकू मी स्वतः आता इथे कॉफी बनवणार आहे आणि त्याचबरोबर मी पार्थला जी भाजी वगैरे आवडते ना मी स्वतः बनवणार आहे, तुम्ही प्लीज मला सांगाल ना. तेव्हा मानिनी म्हणालेली असते हो तुला जी मदत हवी ती मी करणार. तेव्हा इथे भाजी बनवण्यामध्ये मानिनी तिला मदत करत असते आणि इथे काव्या ते सगळं व्यवस्थित शिकून घेत असते. आणि त्याचबरोबर रम्या आणि वसू दोघीजणी मध्ये मध्ये येऊन ज्या पद्धतीने काव्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात त्या पद्धतीने इथे काव्यासुद्धा त्यांना उत्तरं देत असते. डबा तयार झाल्यानंतर काव्या स्वतः ऑफिसमध्ये जाते आणि तिथे गेल्यानंतर पार्थला खूप काम असतं. वसू तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण काव्या म्हणते मी थांबणार नाही आहे, मी पार्थसाठी स्वतः डबा घेऊन जाणार, मी बनवला आहे ना डबा त्यांच्यासाठी, मग मीच घेऊन जाणार, माझा अभ्यास मी येऊन करेन. आणि ती इथे आता ऑफिसमध्ये डबा घेऊन गेलेली असते. पार्थ आपल्या कामामध्ये असतो. काव्या म्हणत असते की पार्थ मी इथे तुमच्यासाठी डबा घेऊन आले आणि तुम्ही काय काम करताय, बसा बरं इथे आधी जेवून घ्या. तेव्हा पार्थ म्हणतो हे बघा काव्या तुम्ही डबा ठेवा आणि तुम्ही जा, मला महत्त्वाची कामं आहेत ती मला करू द्या, तुम्ही प्लीज आता घरी जा. तेव्हा काव्या म्हणते कामं तुम्ही नंतर करा ना, मी तुमच्या आवडीची भाजी केली आहे पार्थ, तुम्हाला आवडते तशी, तुम्ही प्लीज खाऊन घ्या बरं. पार्थ म्हणतो तुम्हाला तुमचा अभ्यास नाही आहे का. काव्या म्हणते नाही आहे मला अभ्यास, तुम्ही आधी बसा इथे, तुम्ही तुमचं काम करा, मी माझा अभ्यास घरी जाऊन करेन, मी एका वेळेला 2 गोष्टी मॅनेज करू शकते, तुमची काळजीसुद्धा घेऊ शकते आणि तुम्हाला भरवूसुद्धा शकते. तेव्हा इथे पार्थला आता त्याचं काम करायला काव्या सांगते आणि स्वतःच्या हाताने ती पार्थला भरवत असते. आणि जेव्हा इथे काव्या स्वतःच्या हाताने पार्थला भरवत असते तेव्हा तिथे जीवा आलेला असतो. आणि जेव्हा जीवा आपल्या डोळ्यांनी बघतो की काव्या पार्थची
किती काळजी घेते, तेव्हा इथे जीवाला मनामध्ये खूपच जास्त राग आलेला असतो। त्या दोघांना एकत्र बघून जीवा अक्षरशः जेलस झालेला असतो आणि त्याच्याबरोबर रम्यासुद्धा। त्या दोघांना अजिबात पार्थ आणि काव्या एकत्र आलेले आवडत नाही।